दक्षिण सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष बिपिन करजोळे यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध करत मोदी सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना अक्कलकोट सोलापूर मार्गावर कुंभारी इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांसह तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। यावेळी बोलताना दक्षिण सोलापूर तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष बिपिन करजोळे यांनी मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला असून महाराष्ट्राप्रती भाजपच्या मनात द्वेष असल्याचं यावरून स्पष्ट होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। भारताचे जे अर्थसंकल्प मोदी सरकारने मांडला त्याचा विरोध करतो। महाराष्ट्राचा एकच दोष मोदी यांचा महाराष्ट्रावर रोष, त्यामुळं आम्ही या अर्थसंकल्पाचा निषेध करतो। शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही दक्षिण सोलापूर वतीने सर्वजण त्याचा निषेध करतो। या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला त्यांनी काहीच दिलं नाही, तरुणांना रोजगाराबद्दल काही दिलेलं नाही आहे, शेतीबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना काही दिलेलं नाही आहे, तसेच विकासासाठी महाराष्ट्राला अलिप्त ठेवून महाराष्ट्र कुठं तर अडगळीत टाकण्याचा प्रयत्न हा मोदी सरकारचा दिसत आहे। त्या मोदी सरकारच्या 2024च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राबद्दलचा दुजाभाव स्पष्ट दिसत असून महाराष्ट्रात कोणतीही रोजगार निर्मिती न करता महिला आणि युवकांना काम न देता त्यांना लाडकी बहीण भाऊ योजना निर्माण करून त्यांना लाचार बनवण्याचं काम या सरकारकडून होत आहे। तसंच शेतकरी वर्गाकडेही पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आलं असून नवीन उद्योग महाराष्ट्रात येण्याकरता कोणतीच योजना राबवण्यात आलेली नाही। महाराष्ट्राला चालना देणारे कोणतेच योजना महाराष्ट्राला न देता इतर राज्याला देऊन महाराष्ट्र द्वेष या मोदी सरकारनं दाखवून दिलाय। याचा जाहीर निषेध कुंभार इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं करण्यात आला। यावेळी दक्षिण तालुका उपाध्यक्ष अर्जुन वाघमारे, माजी उपसरपंच मौलाली मुजावर, कार्यकारिणी सदस्य इम्रान मुजावर, संजय मुचंडे, अमसिद्द मलकारी बिराजदार, अखिल शेख, शिवानंद तेली, धनराज गुरुबादसप्पा चांगले यांच्यासह राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते।